नमस्कार मंडळी. तर आजचं हे वजन बघून मला नाही माहिती हे बरोबर आहे की काय, अचानक वजन कसं वाढलं, 1 किलो डायरेक्ट वाढलेलं आहे. असेल कारण काहीही. तर त्यानंतर मग कालच्या व्हिडिओवर ना बऱ्याच जणांनी असं म्हटलं होतं की त्यांचं इंटरमिटंट फास्टिंगमुळे डोकं दुखतंय भरपूर. याची अनेक कारणं असू शकतात, जसं की आपल्या बॉडीला एवढ्या फास्टिंगची सवय नसते, तर अचानक वाढल्यामुळे 1-2 दिवस डोकं दुखतं थोडंसं, किंवा मग डिहायड्रेशन होत असेल तर पाणी जास्त प्या, चांगलं भरपूर, किंवा झोप पूर्ण न होणे हे सुद्धा कारण असू शकतं. तर कारण काही असो, फास्टिंग दरम्यान 1 ग्लास सॉल्टेड लाईम वॉटर नक्की घ्या. म्हणजे 1 ग्लास पाण्यामध्ये थोडेसे लिंबू आणि मीठ टाकून हे पियायचं. याने इलेक्ट्रोलाइट बॅलन्स राहतं, डोकेदुखी, थकवा हे जाणवणार नाही फास्टिंग दरम्यान, यासाठी. त्यानंतर आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता आणि माझा उपवास होता. रोज मी सकाळी 9 वाजता माझा फास्ट आहे तो ब्रेक करते, पण आज मी दुपारी 2 वाजता जो लंच केला आहे तेव्हाच ब्रेक केला आणि लंचमध्ये मी वरईचा भात, दही, रताळा घेतला आणि 2 वाजता हा लंच केला आणि संध्याकाळी थोडेसे हेच शेंगदाणे खाल्ले होते. उपवास होता म्हणून मी घरी गेल्यानंतर प्रॉपर पद्धतीने माझं जेवण केलेलं आहे, डिनर, आणि उपवास सोडलेला आहे. मी व्हिडिओ शूट नाही केला आहे तो, पण मी सगळं जेवण म्हणजे भात, डाळ वगैरे हे सगळं खाल्लेलं आहे. आजचा दिवस जसा व्हायला पाहिजे तेवढा प्रॉपर नाही झाला असं मला वाटतंय. असो, सगळे दिवस काही सेम नसणार आहेत. आपण उद्या भेटू. बाय.